नमस्कार, माझे नाव सायसा गिरीश पाटील आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनात कधी ना कधी होळी हा सण साजरा केला असणार. पण तुम्हाला माहिती आहे का, होळी हा सण का साजरा करतात? तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. फार वर्षापूर्वी हिरण्यकश्यप नामक एक राजा राहत होता. त्याने खूप तपश्चर्या करून देवाकडून एक वर मागून घेतलेला की मला घराबाहेर किंवा घराच्या आतमध्ये कोणीही मारू शकत नाही. मला रात्री किंवा दिवसा कोणीही मारू शकत नाही. मला कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही. मला कोणताही मनुष्य किंवा मला कोणताही प्राणी मारू शकत नाही, असं त्याने देवापुढे वर मागितला. त्याने खूप तपश्चर्या केलेली म्हणून ब्रह्मदेवाने त्याला तो वर दिला. त्याला वर मिळाल्यावर त्याला अहंकार झाला. त्याला असे वाटू लागले की आपण देवापेक्षाही मोठे आहोत. त्याला कुठेही देवाचे नाव घेतलेले आवडत नसे. त्याला एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता. तो सतत देवाची भक्ती करायचा. तो विष्णुदेवाचा भक्त होता. तो सतत नारायण नामाचा जप करत राहायचा. हे पाहून राजाला खूप राग यायचा. राजाने खूपदा प्रल्हादला समजावून सांगितले, पण तो समजलाच नाही. राजाला एकदा खूपच राग आला आणि त्याने त्याच्या सेवकांना बोलवले आणि सांगितले, प्रल्हादला एका डोंगराच्या टेकडीवरती न्या आणि तिकडून त्याला ढकलून द्या. सेवकांनी प्रल्हादला डोंगराच्या टेकडीवरती नेले आणि तिकडून त्याला ढकलले. आणि थोड्या वेळाने सेवक परत तिकडे आले. त्यांच्या पाठून प्रल्हादही आला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने सेवकांना विचारले, हा जिवंत कसा? त्यावेळी सेवक म्हणाले, त्यावेळी प्रल्हाद म्हणाला, मी जेव्हा टेकडीवरून पडलो त्यावेळी मी अलगद एका झाडावरती पडलो आणि मग त्या झाडावरून उतरून मी एका बैलगाड्यात बसून परत इथे आलो. काही दिवसांनी राजाकडे राजाची काही खास मंडळी आली होती. जेवणाचा बेत ठरला होता. सेवक जेवण बनवत होते. त्यावेळी तिथे हिरण्यकश्यप राजा गेला आणि त्याच्यासोबत प्रल्हादही होता. प्रल्हादच्या तोंडात सारखे नारायण नामाचा जप करत होता तो. त्यावेळी राजाला आणखीनच राग आला आणि राजाने सेवकांना सांगितले की प्रल्हादाला उचलून त्या उकळत्या तेलाच्या कढईत टाका. हे ऐकून सेवकही घाबरले. पण राजाची आज्ञा म्हणून सेवकांनी प्रल्हादाला त्या कढईत ठेवले. आता प्रल्हाद कसा वाचतो हे पाहण्यासाठी स्वतः हिरण्यकश्यप राजा तिथे उभा राहिलेला. काही वेळाने तिथून चारी बाजूने तेलाचे शिंतोडे इकडे तिकडे उडाले आणि ते सेवकांवरती पडले. सेवक इकडे तिकडे धावू लागले आणि नंतर त्या कढईत एक कमळाचे फूल फुलले आणि त्या कमळाच्या फुलावरती प्रल्हाद बसलेला होता. हे पाहून राजाला खूप आश्चर्य वाटले. अखेर त्याने त्याच्या बहिणीला म्हणजे होलिकेला बोलवले. तिला देवाकडून एक वर मिळालेला की ती अग्नीपासून जळू शकत नाही. म्हणून राजाने तिला सांगितले की तू प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवरती बस. होलिका प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवरती बसली. थोड्या वेळाने काही वेगळे दृश्य घडले. होलिका आगीत भस्म झाली, पण प्रल्हाद मात्र वाचला. हे पाहून राजाला खूपच राग आला आणि त्याने उंबरठ्यावरच्या एका खांबाला लाथ मारली आणि प्रल्हादाला विचारले, कुठे आहे तुझा देव? तेव्हा त्या खांबातून नरसिंह प्रकटला. तोंड सिंहाचे व शरीर पूर्ण मनुष्याचं, म्हणजे धड मनुष्यही नाही आणि धड प्राणीही नाही. रात्रीही नाही आणि सकाळी नाही म्हणजे संध्याकाळी. आणि घरातही नाही आणि घराच्या बाहेरही नाही म्हणजे उंबरठ्यावर. त्याने हिरण्यकश्यपाला घेतले आणि त्याच्या